नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल। कोगनोळीमध्ये हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेची तब्बल 3 तास आषाढी वारीची दिंडीमध्ये विद्यार्थ्यांच्यासह ही पालकांचा उत्स्फूर्त सहभाग। दिंडी मार्गावरती पालकांच्यासह ग्रामस्थांच्याकडून मुलांना अल्पोपहार व उपवासाच्या साहित्याचे वाटप। कोगनोळी येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांची आषाढी वारी दिंडी सोहळा तब्बल 3 तास कोगनोळीमध्ये रंगलेला दिसून आला। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी सहभाग दर्शवला। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषामध्ये दिंडी मार्ग भक्तिमय होऊन निघालेला होता। सकाळी 9 वाजता पालखी पूजन व विविध साधू संतांच्यासह विठ्ठल रखुमाईच्या पायपूजनाने दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर सर हे होते। या पूजन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर अण्णासाहेब चौगुले, निवृत्त मुख्याध्यापक बाबासाहेब चौगुले, ग्रामपंचायत सदस्य विद्याताई वटकर, नितीन कानडे यांच्यासह कोगनोळी, मत्तीवडे, कर्नूर, वंदूर, अंचनाळ, हनबरवाडी येथील पालक उपस्थित होते। प्रारंभी सर्वांचे स्वागत संस्थेच्या समन्वयक मीनाक्षी वाडकर यांनी केले, तर दिंडी सोहळ्याचे नेतृत्व संस्थेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक राजाराम भरमू चौगुले गुरुजी यांनी केले। मुलींच्या झांज पथकाचा निनाद, लेझिमचा ठेका, टाळ मृदुंगाचा निनाद यामध्ये या दिंडी सोहळ्या सकाळी 9 वाजता प्रारंभ झाला। हलसिद्धनाथ पतसंस्था गर्ल्स हायस्कूल पासून या दिंडीत शुभारंभ झाल्यानंतर अंबाबाई मंदिर, शिवाजी चौक, महादेव गल्ली, लोखंडे गल्ली मार्गे विठ्ठल मंदिरामध्ये सर्व दिंडी सोहळ्यातील विद्यार्थी व भाविकांनी हंचनाळ रोड येथील विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन या ठिकाणी आरती सोहळा पार पडला। यावेळी विठ्ठल मंदिराचे पुजारी बाळासाहेब यादव यांनी या आरतीचे व पूजेचे पौराहित्य केले। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दिंडी मगदूम गल्ली मार्गी माळी गल्ली, चव्हाण गल्ली, संभाजी महाराज चौक, गायकवाड गल्ली व पूर्णानंद महाराज मठामध्ये या दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली। दिंडी सोहळा मार्गामध्ये बापूसो सूर्यवंशी गुरुजी, शिवाजी लोखंडे, कुमार भटकर, जेडी पाटील, अमर पाटील, महेश कोळी, अजित पाटील यांच्यासह अनेक भाविकांनी व ग्रामस्थांनी दिंडीतील सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार व उपवासाच्या साहित्याचे वाटप केले। पूर्णानंद महाराज मठामध्ये विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणामध्ये भजन, गीत गायन, रिंगण सोहळा, फुगडी खेळणी इत्यादी कार्यक्रम पार पाडले। कोगनोळीमध्ये तब्बल 3 तास चालणारी दिंडी सोहळा पाहण्यासाठी मार्गावरती अनेकांनी गर्दी केल्याची दिसून आली। काही ठिकाणी दिंडी मार्गावरती रांगोळीचे रेखाटनही करण्यात आले होते। दिंडी सोहळा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी संस्थेचे निरीक्षक राज कोळेकर, संस्थेचे जनरल मॅनेजर नितीन धनवडे, समन्वयक मीनाक्षी वाडकर, सीईओ ममता पाटील, इंग्लिश मीडियम चे प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आरती शिंगे, दीपाली कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बँक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। शेवटी सर्वांचे आभार दीपक कांबळे यांनी मानले। जनमत न्यूज साठी नितीन धनवडे। वाहे धूळ 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 इंद्रायणी, वाहे धूळ 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 इंद्रायणी, माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी, साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भारी हलावी अवगाव काशना मान भारी। आपल्या मुलाला मुलीला
नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हालसिद्ना संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत. मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण, दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री. तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया. श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूर फाटा, कोगनोळी.